मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण जाणार आहे आपल्या बाईकला घेऊन सिरेमिक कोटिंग करण्यासाठी. तर आता तुम्हाला माझ्या मागे नॉईस येत असेल तर नॉईस जो आहे तो इथे बोर वगैरे काढायचं सुरू आहे, त्याच्यामुळे एवढा कालवा येतोय. तर तुम्ही बघू शकता, भरपूर जणांना माहित नाहीये की मी गाडी घेतली होती. तर ज्यांना ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे मी कुठली गाडी घेतली. तर तुम्हाला एकदा रिव्ह्यू दाखवतो मी, तर तुम्ही बघा. आता मला त्या गाडीवर कव्हर वगैरे घालण्यासाठी वेळ नव्हता. मेन म्हणजे मी ऑर्डर केली, पण दिवाळीचा पिरियड असल्यामुळे आतापर्यंत अजून माझं पार्सल आलेलंच नाही. त्याच्यामुळे हे असं जुगाड केलेलं आहे मी टाकून विकून. तर तुम्ही बघू शकता ही आपली गाडी आहे आणि या गाडीला आपल्याला करायचंय सिरेमिक कोटिंग. तर मी ऑनलाईन एका जणाची माहिती काढलेली, तर तिथे जाऊया त्या दादांकडे आणि बघूया की ते कशा प्रकारे आपल्याला सहकार्य करतात आणि कशा प्रकारे ते आपल्याला गाडी क्लीन करून देतात. तुम्ही बघू शकता ही पूर्णपणे अशी खराब झालेली आहे, भरलेली आहे. जास्त चालवणं नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे की सना जी आहे ती प्रेग्नेंट आहे, त्याच्यामुळं जास्त चालवली नाही आपण. तर बघूया. मला जरा आहे ना भूक लागली, तर सणाला आपण विचारूया. सना, मला तुम्ही आता नाश्त्याला काय बनवून देणार आहे? मला जायचंय, आपली गाडी घेऊन यायची आहे. काय बनवणार आहे? आपण मॅगी बनवूया. ठीक आहे, तर मला तुम्ही मॅगी बनवून द्या आणि मस्तपैकी मॅगी खाऊन आपण आपल्या कामाला जाऊया. तर चला लवकर लवकर बनवा. मी मागवले आहे अगारो रेगसी मल्टी कुक केटल विथ स्टीमर. हे मी यासाठी मागवले आहे कारण तुमच्या दादाला अधूनमधून भूक लागत असते आणि झटपट बनवून देण्यासाठी हे केटल खूप उपयोगी आहे. तर चला याबद्दल मी तुम्हाला माहिती देते. तर सगळ्यात आधी त्याच्यासोबत मिळालेले आहे ग्लास लीड, सोप्या भाषेत काचेचे झाकण. त्यानंतर प्लास्टिकचा पॉट आहे ज्यामध्ये आपण ढोकळा किंवा केक बनवू शकतो. आणि हो, ही केटल जी मुले हॉस्टेलला किंवा आईपासून दूर एकटे राहत असतील तर त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. याच्यानंतर आपल्याला मिळत आहे स्टीमर. यामध्ये तुम्ही काही स्टीम करू शकतात, वड्याचे प्रकार किंवा भाज्या वापरू शकतात. हो, मोमोज वगैरे काही वापरू शकतो. त्याच्यासोबत आपल्याला मिळतो एक बॉइलिंग ट्रे. यावरून आपण अंडी उकडून घेऊ शकतो, म्हणजेच आता गॅस विनाही आपण अंडी उकडू शकतो. त्यानंतर हा स्टील रॅक आहे, याच्यावर आपण काही ग्रिल करू शकतो किंवा आपल्याला काही वाफायचे असेल तर हा पॉट आपल्याला याच्यावर ठेवावा लागतो. किंवा अंडीही तुम्हाला उकडायचे असतील तर अंड्याचा ट्रे या स्टील रॅक वर ठेवायचा आणि अंडे कशा प्रकारे उकडवायचे तेही मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने हा अगारो रेगसी मल्टी कुक केटल विथ स्टीमर आहे व आतून याला स्टेनलेस स्टील वॉल आहे. आणि याची खास गोष्ट अशी आहे की जर आपण खाली शिजवत असलो तर स्टीमर वर आपण दुसऱ्या गोष्टी वापरू शकतो. म्हणजेच एखादी वडे वाफवायची असेल किंवा भाजी वाफवायची असेल तर वापरू शकतो. व त्याच्यासोबत याचा युजर मॅन्युअल सुद्धा दिलेला आहे, तेही तुम्ही बघू शकता. तर त्यानंतर हे आहे केटलचा पॉवर बेस. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला यामध्ये अंडी उकळून दाखवते व यावर अंडी ठेवून घेते व थोडे अंदाजाने पाणी टाकते. हे सर्व झालं की त्यावर झाकण ठेवते. त्यानंतर मी याची पॉवर 2 वर करते. तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे यातून स्टीम येत आहे व अंडी पाण्यामध्ये उकळत आहे. त्यात तुम्ही बघू शकतात आपले अंडे उकळून झालेले आहेत. तर यातील एक अंडा कापून मस्त अशी मिरची आणि हळद टाकून यांना खाण्यास देते. तर या केटलमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला थोडंसं खंगाळून घेऊया. तर दुसरी रेसिपी तुम्हाला मी मॅगी बनवून दाखवते. तर मॅगीची रेसिपी तर सर्वांना माहिती आहे, त्याचप्रमाणे मी मॅगी करून दाखवते. तर याच्यामध्ये मी पाणी टाकले आहे आणि मॅगी मध्ये आलेल्या मसाल्यामध्येच मी मॅगी बनवणार आहे. तर याचा स्पीड 2 वर करायचा आहे जेणेकरून पाण्याला उकळी येईल. त्यानंतर पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात मॅगी आपली फटाफट रेडी झालेली आहे. तर यांना लगेच मॅगी खायला देते. तर बघितलं ना तुम्ही कशा प्रकारे आपण गॅस विना मस्त असं खाण्यासाठी बनवलं, तेही एकदम झटपट. तर हे झालं बनवायचं, पण याला क्लीन कसं करायचं तेही तुम्हाला दाखवून देते. सगळ्यात आधी पॉवर बेस साईडला ठेवून द्यायचं व केटल थंड झाले असेल तर त्यामध्ये पाणी टाकायचं व मिसळून हे पाणी फेकून द्यायचं. आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून हलक्या हाताने सॉफ्ट घासणीने
व लिक्विड फॉर्मने याला घासून घ्यायची व पुन्हा एकदा धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या किटलीला डायरेक्ट पाण्याखाली पकडून धुवायचे नाही, म्हणजे त्याच्या खालच्या पॉवर बेसला पाणी लागू द्यायचे नाही. यासोबत पॉवर बेस सुद्धाही कपड्याने पुसून घ्यायचे व अशा प्रकारे क्लिनिंग झाली पाहिजे. तर तुम्हाला ही कॅटल मागवायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही कॅटल परचेस करू शकता. तर अशा प्रकारे आता आपण इथं आलेलो आहे. आता सणाला घ्यायचं आणि सणाला घेऊन निघायचं आपल्या पुढच्या कामासाठी. हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली बाईक आहे, जी माझी खूप इच्छा होती, जी गाडी घ्यायची होती मला, आणि ती पहिली गाडी असावी, ती स्पोर्ट बाईक असावी, खूप इच्छा होती मला त्याच्याबद्दल. तर तुम्हाला गाडी कशी वाटली एकदा कमेंट करून सांगा. आपण आलेलो आहे सणाच्या शॉपवर. सणाला मेन म्हणजे मी गाडी जास्त का चालवत नाही, तर तुम्हाला माहिती आहे की आपली तुमची जी सणा वहिनी आहे ती प्रेग्नेंट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या गाडीचा वापर करता येत नाही, आणि ते माझ्यासाठी खूप दुःखाचं कारण आहे. त्याचं मला खूप दुःख होतं की मला एवढी गाडी असून मी ती गाडी चालवू शकत नाही. वरून बघितल्यानंतर याचं लुक वगैरे खूप भारी, एकदम मस्त आहे. असं लुक मला खूप आवडलं त्याचं. तर तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे मी त्यांना ज्यावेळेस कॉल केला होता ना, तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला गाडी इथे ठेवावी लागेल. तर आपण जाताना तुमच्या जुल्फिकार दादाला घेऊन जाणार आहे सोबत, जेणेकरून जुल्फिकार दादा आपल्याला सुखरूप पुन्हा घरी पोचवतील. जुल्फिकार दादांची गाडी तुम्हाला तर माहिती आहे, ही गाडी आहे त्यांची. तर ही गाडी घ्यायची होती, पण नंतर म्हटलं की आपण स्विफ्ट घेऊन जाऊया, जेणेकरून येताना आपली जे सणा आहे तिला गाडीवर व्यवस्थित आणता येईल, गाडीमध्ये निवांत बसून येईल, कारण टू व्हीलरवर काही येता येणार नाही. आणि त्यांची पण खूप इच्छा होती की त्यांना पण बघायचं होतं की गाडीचं कसं काय करतात, काय काय करतात. त्याच्यामुळे बघूया आता कशी कशी गाडी आपली तयार होते. तर जुल्फिकार दादा तर गेले, मोठी गाडीकडे गेले वाटतं. तर चालेल, बघूया आता. चला मॅडम आले, चला जायचं का? हा चला बघूया पुढे काय काय होतं. तर मित्रांनो आलोय आपण इथं, पैज आलाय आपल्यासोबत. ओ क्या बाबा क्या, गाड़ी यहाँ पे लगानी की आपने को, गाड़ी यहाँ पे लगानी की आपने को, अभी बूम 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 यहाँ पे लगा के जाने की, चलेगा ना? तो तर आता आपण काय करायचंय, गाडी इथंच ठेवून जायची. माझं सरांशी बोलणं वगैरे झालं, तर ही गाडी आपण इथंच ठेवणार आहे. तर आपण आलेलो आहे द डिटेल मास्टरिंग मध्ये. याचा ॲड्रेस वगैरे ज्यावेळेस आपण पूर्ण रिव्ह्यू करणार आहे, गाडी कशी काय होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. आता हे बघू शकता तुम्ही इथं जे आहे, तर हे पूर्णपणे इथं गाड्यांचं सर्व सुरू आहे. काम तुम्ही बघता, इथं हॅरियर चालू आहे, दिवाळी कोणती आहे, आता ह्याचं सर्व बघितलं बघू शकता तुम्ही, डिटेलिंग वगैरे कशी चालू आहे याची. तर या प्रकारे इथे काम वगैरे होतात. आता आपल्या गाडीचं कशा प्रकारे काम होतंय ते आपण बघूया आणि तुम्हाला दाखवायला मिळतो. तर चला आता आपल्याला यायचंय उद्या त्यांचा कॉल येणार आहे सरांचा. मग आल्यानंतर मग आपण इथं यायचंय आणि आपली बाईक कलेक्ट करून पुन्हा घेऊन जायचंय. तर त्यावेळेस तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो. तर चला आता जाऊया. काय मग काय इथं गाडी लावल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? आता वाटत आहे छान होईल असं बघून, तर बघू मग आता झाल्यावर कसं होतं. पापा बुम बुम लगाए, अपनी बुम बुम लगाए, क्या करने का अभी? जाने का घर को जाने का क्या? आले चलो बैठो, चलो. जुल्फी दादा बघा, जुल्फी दादांचं चालू आहे आता. चला आता आपण जाऊया. त्यांच्याशी बोलणं झालं माझं, तर ते म्हटले की उद्या तुम्ही येऊन गाडी घेऊन जावा. काम वगैरे त्यांचं एकदम बेस्ट आहे. तर आपण आता सर्वांनी तर रिव्ह्यू वगैरे चांगले दिले. तुम्ही गुगलला जरी सर्च करून बघितलं, जे नाशिक सिटीमधले आहेत त्यांनी, तर त्यांना माहिती आहे ॲड्रेस वगैरे. मी उद्या तर तुम्हाला सांगणारच आहे सर्व व्हिडिओमध्ये. तर आपण बघूया आता कसं काय आपलं काम होतंय त्याच्यानंतर, बरोबर का नाही? चला. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे आपली गाडी आणण्यासाठी. त्यांचा फोन आला होता, तर त्यांनी बोलवलेले आपल्याला. तर जुल्फिकार दादांनी त्यांचा घोडा आहे का, कुठला आहे? घोडा आहे ना, का हत्ती आहे? रॉयल घोडा. तर रॉयल घोड्याला पुसायचं चालू आहे काम. तर बघूया आता कसं होतंय.
जर समजा आपली गाडी जर मस्त झाली असेल तर आपण जुल्फिकार दादांचा घोडा पण लावायचा आहे. बघूया आता तिथं जशी क्वालिटी मिळेल त्या हिशोबाने. मला तर वाटतंय की क्वालिटी चांगलीच असेल, तर बघूया. तर कसा दिसतोय गॉगल बिगल? ओके का? कमेंट करून सांगा. सगळेजण आज दिवाळी निमित्त नवीन नवीन गाड्या घेत आहेत. आपण पण आपली नवीन गाडी चकाचक करण्यासाठी पाठवलेली ती आपण घ्यायला चाललोय. बघूया आता कसं काय होतंय. तर मित्रांनो आलोय आपण आता, बघूया आता. तर मित्रांनो आपल्याला जसं हवं होतं त्या पद्धतीनं काम झालेलं आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तो तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हीच सांगा की कसं काम झालं. Sorry, it's DJ. You can get some. तर मित्रांनो बघितलं तुम्ही गाडीचं काम कशा प्रकारे झालेलं आहे. आता हे मी काय केलेलं आहे तर हे याला म्हणतात सिरेमिक कोटिंग. यांच्या इथं सिरेमिक कोटिंग आणि पीपीएफ पण होतं. तर सिरेमिक कोटिंग आणि पीपीएफचं काम हे वेगवेगळं आलं. आता त्याच्याबद्दल मला काही एवढी माहित नाहीये, पण तुम्ही गाडीची शाईन तर बघू शकता. याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्ही यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला हा बोर्ड बघा, याच्यावर सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे यांच्या इथं सर्व काम होतात. त्यांचा ॲड्रेस वगैरे काय आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. त्यांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर त्यांचा दिसत असतील, त्याच्यावर फोन करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही इथे येऊ शकता. राहिला विषय, तुम्हाला समजा जर ॲड्रेस समजत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मॅपची लिंक देत आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली यांच्या इथे येऊन डायरेक्ट व्हिजिट करू शकता. तर कमेंट करून सांगा आपली गाडी कशी दिसत आहे एकदा, आणि हा ब्लॉग कसा वाटला. आता घरी जाऊया आपण आणि घरी जाऊन आपण बघूया की घरच्यांना गाडी कशी वाटते, सणाला कशी वाटते. तर चला निघूया आपण. Sorry, it's DJ. फरशी पण घसरते. You can get some. आपण घरी पोचलोय. काय मग देखो, अच्छा है क्या? चमकरी क्या? बताओ. चमकरी चमकरी चमकरी. देखो पूरी शाइन कैसे है. कर रही ना अभी. हाँ, ये भी पूरा है ना ऐसा उठ के दिखने लगा अभी ये. और ये पूरा पूरा देखो, हाथ घुमाओ ना थोड़ा सा, ऐसा हाथ घुमाओ. कैसे सॉफ्ट है, कैसा है? सॉफ्ट है, सॉफ्ट. तर तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. तर चला, बाय बाय म्हणा. बाय बाय. हॅपी दिवाळी. हॅप्पी दिवाळी सर्वांना आमच्या दोघांकडून. हॅप्पी दिवाळी. बाय बाय. बाय बाय.